सुक्कं चिकन करण्यासाठी चिकन पहिलं चांगलं शिजवून घ्यायचं हळद आणि कांदा वगैरे टाकून मी दाखवलं त्याप्रमाणे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं 2 टेबलस्पून वगैरे. त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा. अशा प्रकारे लालसर झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला गाळ होऊ द्यायचा व्यवस्थित. बारीक चिरायचा टोमॅटो जेणेकरून लवकर टोमॅटो गाळ होतो आणि म्हणजे पूर्ण त्याचं प्युरी टाईप झालं पाहिजे. थोडा व्यवस्थित मॅश होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा. हे टोमॅटो शिजवला आहे त्याच्यानंतर आपण आता चिकन मसाला टाकायचे. 2 टेबलस्पून तुम्ही चिकन मसाला टाकू शकता. त्याच्यानंतर हा घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा. जे पण सांगली, कोल्हापूर, सातारा त्या लोकांना माहिती असेल कांदा खोबऱ्याचा मसाला. तर मी इथे आम्हाला जास्त तिखट नको होतं म्हणून 1.5 चमच्यापर्यंतच टाकलेलं आहे. ज्यांना तिखट हवं असेल त्यांनी 2 चमचे पण तुम्ही ॲड करू शकता मसाला तुमच्या चवीनुसार. जसं तिखट कोणी कमी तिखट खातं, कोणी जास्त तिखट खातं त्याप्रमाणे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकलेलं आहे. पाण्यासकट टाकायचं. चिकनची चव पाण्यात उतरते आणि तेच चिकनचा थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही ते पाण्यासकट ते चिकन टाका. कोणाला ड्राय चिकन पाहिजे असेल तर हे पूर्ण पाणी आटवून टाका आणि कोणाला थोडंसं बोलतात ना ग्रेव्हीसारखं हवं असेल तर ते पाणी यूज करा. चिकनचं फेकून देऊ नका. आणि मस्त असं एक उकळी येईपर्यंत त्याला राहू द्यायचं. त्याच्यानंतर उकळी झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मे बी मिठाचं माझं स्किप झालेलं आहे पण त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार. आणि नंतर गार्निशिंगसाठी थोडं वरून कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन रविवार स्पेशल चिकन तयार झालेलं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.